नमस्कार. आज आपण जो लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन ह्याचा जो काही उर्वरित भाग आहे तो आज या ठिकाणी आपण बघणार आहोत. गेल्या वेळेस आपण ढोबळमानाने लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन म्हणजे काय, तसेच याबाबत असणारे दोन्हीही विचार प्रवाह आपण या ठिकाणी बघितले. आज सोबतच आपण ह्या लेक्चरमध्ये प्रामुख्याने लोकप्रशासन व खाजगी प्रशासन यांच्यामधील भेद काय आहे ते आज या ठिकाणी बघणार आहोत. हा एक अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन ह्यांच्यामध्ये भेद काय आहे हे जाणून घेणं अगत्याचं किंवा फार महत्त्वाचं असं ठरते. तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा भेद म्हणजे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासनामध्ये भिन्न स्वरूपाचे कार्यक्षेत्र. तर मित्रांनो, लोकप्रशासन व खाजगी प्रशासन यांच्यातील प्रमुख फरक म्हणजे त्यांचे असणारे भिन्न स्वरूपाचे कार्यक्षेत्र हे होय. लोकप्रशासनाच्या कक्षेत येणाऱ्या कार्यांना कायदेशीर व राजकीय असा अर्थ प्राप्त झालेला असतो, कारण की लोकप्रशासन ही एक सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था आहे जी की प्रामुख्याने ह्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य करीत असते. ती घटनात्मक ज्या काही बाबी आहेत त्याचं पालन करणे ही सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था कार्य करीत असते. विहित नियम, कायदे, उपनियम, संहिता या सर्वांचं पालन करीत या चौकटीत ही लोकप्रशासन कार्य करीत असते आणि या चौकटीच्या बाहेर जाऊन लोकप्रशासनाला कार्य करता येत नाही. त्याचबरोबर आपण बघतो की लोकप्रशासन प्रामुख्याने अंमलबजावणीचं कार्य करते. जी धोरणे, योजना, निर्णय हे राजकीय पदाधिकारी अथवा शासन जे करते त्या सर्व नियम, निर्णय, धोरणे, योजना यांची अंमलबजावणी ही लोकप्रशासन करीत असते. म्हणून लोकप्रशासनाच्या कार्याला प्रामुख्याने कायदेशीर व राजकीय असे स्वरूप प्राप्त झाले आहे असं म्हणण्यात येते. तसेच सरकारी प्रशासनाच्या कक्षेत राज्यातील सर्व नागरिकांचा अंतर्भाव होत असतो. याउलट खाजगी संस्थांचे स्वरूप बिनसरकारी असते व त्यांच्या कार्यांना राजकीय कायद्यांची पार्श्वभूमी नसते. सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था म्हणजेच ही सर्व जनसामान्यांसाठी किंवा जनसामान्यांच्या सेवेसाठी त्यांना सेवा सुविधा पुरविणारी ही सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था ही प्रामुख्याने कसल्याही स्वरूपात भेदाभेद न करता सर्वांना समान अशा स्वरूपाची वागणूक आणि सर्वांना समान संधी ही देत असते, सर्वांना समान सेवा देत असते. कारण या लोकप्रशासनाच्या कक्षेत सर्वच जनसामान्यांचा समावेश होत असतो. जर ही प्रशासकीय व्यवस्था राष्ट्रीय पातळीवरील असेल तर देशामधील सर्वच नागरिकांचा विचार या प्रशासकीय व्यवस्थेला करावा लागतो, अथवा यामध्ये सर्वच देशातील नागरिकांचा समावेश हा होत असतो. ह्या उलट
जी खाजगी प्रशासकीय व्यवस्था आहे, ही खाजगी प्रशासकीय व्यवस्था ही मर्यादित अशा नागरिकांशी किंवा त्यांच्या ग्राहकांशी ही संबंधित असलेली आपल्याला दिसून येते. जसं आपण एक चांगल्या BMW कार, BMW ह्या कंपनीचे किंवा ह्या खाजगी प्रशासनाचं जर उदाहरण घेतलं तर फार अत्यल्प लोकांकडे ह्या गाड्या असतात आणि एक ठराविक स्वरूपाचं इन्कम असणाऱ्या लोकांशीच संबंधित स्वरूपाचं कार्य हे करीत असतात. त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्यांशीच त्यांचा प्रामुख्याने सातत्याने संपर्क संबंध हा येत असतो. तर यामध्ये इतर जनसामान्यांशी त्यांचा संपर्क हा नसतो. शासनाला ज्याप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी करताना कायदेशीर अधिकार वापरता येतात आणि त्यांची व्याप्ती संपूर्ण राज्य असते, तशी अवस्था खाजगी कंपन्यांची किंवा खाजगी संस्थांची नसते. खाजगी संस्थांचे कार्य राज्यातील सर्व नागरिकांशी संबंधित नसते. आपण बघतो की ह्या सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था जी आहे ही आपले कार्य करीत असताना विहित स्वरूपाच्या सर्व कायदे नियमांचं वापर त्या ठिकाणी आपले कार्य करण्यासाठी करीत असते. जसं जर कृषी संबंधित ग्रामीण विकासाबाबत जर कार्य करीत असेल तर ग्रामीण क्षेत्रातील सर्व जे काही शासकीय घटक आहेत त्यांच्याशी समन्वय करणे, त्यांना सामावून घेणे, त्यांच्याकडनं आवश्यक ती कार्य करून घेणे, या सर्व स्वरूपाचे कार्य हे लोक प्रशासन अथवा ही सार्वजनिक प्रशासकीय व्यवस्था करीत असते. असं मात्र खाजगी संस्थांचं किंवा खाजगी प्रशासनाचं नसते. ते अतिशय मर्यादित अशा स्वरूपात ही कार्य करीत असते. याचबरोबर दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे या दोन्हीमध्ये की नफा तोट्याच्या बाबत भूमिका. लोक प्रशासनात जनसेवा किंवा लोकसेवेला महत्त्वाचे स्थान असते. लोक प्रशासनाच्या प्रत्येक कार्य कृती प्रक्रियेच्या गाभ्याशी मुळाशी जनहित अथवा जनकल्याण हाच एक प्रमुख उद्देश असतो. शासकीय कार्य व शासकीय योजना जनहितासाठी असतात. त्यात वैयक्तिक फायद्याचा दृष्टिकोन नसतो. कारण आपल्या देशामध्ये जनकल्याणकारी योजनेचा किंवा जनकल्याणकारी संकल्पनेचा स्वीकार केलेला असल्या कारणाने प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करण्यासाठी शासन विविध स्वरूपाचे निर्णय करते, विविध स्वरूपाच्या योजना राबविते आणि हे सर्व कार्य शासन त्या ठिकाणी जनकल्याणासाठी करीत असते. यामध्ये कोणत्याही स्वरूपात वैयक्तिक फायद्याचा दृष्टिकोन नसतो. वैयक्तिक फायदा मिळवणे, नफा मिळवणे हा त्या ठिकाणी दृष्टिकोन नसतो. सर्व जनतेसाठी कार्य करणे व सर्व जनतेचे कल्याण साधण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लोकप्रशासनामार्फत करण्यात येतो. तर ह्या उलट आपण बघू की खाजगी प्रशासन जे आहे ह्याचा प्रमुख उद्देश हा फायदा कमावणे किंवा नफा कमावणे हाच असतो आणि सोबतच की त्यांची भूमिका कधीही निस्वार्थ
राहत नाही. प्रत्येक बाबीत किंवा प्रत्येक कृती प्रक्रियेमधून खाजगी प्रशासन नफा साधण्याचा प्रयत्न करीत असते आणि हेच प्रामुख्याने ह्या खाजगी प्रशासनामार्फत त्या कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आलेलं असते. फायद्याशिवाय खाजगी संघटना काम करीत नाही तर लोकप्रशासन नफा तोट्याचा विचार न करता निस्वार्थपणे जनताभिमुख असं कार्य पार पाडित असताना दिसते. खाजगी संघटना फायद्यासाठी काम करतात तर शासकीय संस्था ह्या जनहितासाठी काम करीत असतात. ज्या काही या शासकीय संस्था आहेत किंवा लोकप्रशासन आहे यांचा प्रमुख उद्देशच जनहित लोकहित असतो. ते प्रामुख्याने आपला उद्देश साध्य करण्यासाठी सातत्याने धडपडत असतात. एव्हाना सर्वात एक बाब ही पण असते लोकप्रशासनाची की काही असलं ना नफा ना तोटा ह्या तत्वावर तरी लोकप्रशासन कार्य करण्याचा प्रयत्न करतात. काही कार्यातनं लोकप्रशासनाला नफाही मिळतो, परंतु असे असले तरी पण तो नफा कमाविणे हा त्या ठिकाणी लोकप्रशासनाचा उद्देश नसतो. तर ते कार्य सुद्धा त्या ठिकाणी जनहिताच्याच दृष्टीनं करण्यात येत असतो. उर्वरित भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.